नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे साई व्हील अलाइनमेंट स्पेअर पार्ट्स गॅरेजवर, देशमुख त्यांच्या गॅरेजवर. इथे यांना त्यांच्या रॅम्पमध्ये एक साप दिसलेला आहे, त्याला रेस्क्यू करण्यासाठी आपण आलो. कुठे रसल वायपर नाही, केटल्स नाही, बिनविषारी आहे. बिनविषारी आहे का? तसा कसं दिसतोय इथे? थोडं आता ते तुम्हाला दरवेळेस पाहायची सवय नसते ना. बेडक्या भरपूर खूप आहेत, या पावसामुळे झालं. अरे बापरे, त्याच्यासाठी झालाय तो इथं. बघू शकता मित्रांनो, सगळी किती बेंडकोळ्यांची पिल्लं आहेत आणि ह्या बेंडकोळ्यांना खाण्यासाठी हा साप मध्ये आलाय. असंख्य पिल्लं आहेत. 2 दिवसाच्या पावसात झाले, कुठून आले काय म्हणजे शेकडो आहेत अगदी. आणि इथे ह्याच बेंडकोळ्यांना खायला आलेला बॉबस्ट्रीट कीलबॅक स्नेक, मराठी नाव नानेटी. ऑलरेडी एक बेंडूक त्यांनी छोटासा खाल्लेला दिसतोय. पूर्णपणे बिनविषारी असलेला असतात. लोणारमध्ये, प्रॉपर लोणारमध्ये गावात अजून हा साप एकदाही पकडलेला नाही आहे. हा पहिलाच साप सापडला इथे. नानेटी, इंग्लिश नाव बॉबस्ट्रीट कीलबॅक स्नेक, पूर्णपणे बिनविषारी. साप म्हणल्यावर जीप काढणार असेल. इतका छोटा. मला वाटलं छोटा वायपरवर अशी निशाण असते. रसल वायपरचे पिल्लं आत्ता नसतात निघत, जून जुलैमध्ये. हे आहेत देशमुख साहेब, नमस्कार. ज्यांच्या गॅरेजवर आपण पकडलाय. कधी दिसला होता? आता जस्ट 5 मिनिट झाले दिसलो. अच्छा, म्हणजे आधी मला लक्ष गेलं नाही. याच्यामुळे वाटलं की हा नाही, रसल आता वायपरचा रसल पिल्लू आहे. रसल वायपर जो आहे तो पूर्ण शेवाळी रंगाचा हा हा. आणि अंगावर काळे गोल धब्बे असतात. लाव, घे हातात, अलगद घे, पकड, दाबू नको फक्त. मला घाबरतो म्हणून झालं. दिसायला अतिशय सुंदर असलेला साप. चावणार नाही ना? साप चावतातच तसे, पण हा युजली तसा न चावणारा साप आहे. तोंडाकडचा भाग जो आहे तो पिवळसर असतो. बघा, अंगावर काळ्या आणि पांढरे रंगाची डिझाईन असते आणि 2 गोल्डन कलरच्या लाईन असतात शेपटीच्या शेवटपर्यंत. पूर्णपणे बिनविषारी असलेला नानेटी. त्याच्यातली बरणी घेऊ. प्रॉपर लोणार गावातला हा नानेटी सापाचा पहिलाच रेस्क्यू आहे. पहिलाच रेस्क्यू आहे. हा, नानेटी अजून सापडला नाही. आजूबाजूला सापडले, हा. पण लोणारमध्ये नव्हता सापडला. झालाय सुरक्षित रेस्क्यू. लवकर त्याला याच्या नैसर्गिक अधिवासात मानवी वस्तीपासून दूर सोडून द्या. आता सांगितलेल्या तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्याच्याही आधी आपलं खूपदा बोलणं झालंय. हो. कुठेही डायरेक्ट हात घालू नका. साप कुठेही लपून बसलेला असू शकतो. कुठेही साप आढळल्यास तुम्ही कुलकर्णी सरांसोबत संपर्क साधू शकता. लोणार तालुक्यामध्ये तुम्ही कुठेही साप आढळल्यास तुम्ही सरांसोबत संपर्क साधा. साप हे आपल्यासाठीच असतात आणि त्यांचं ते जीवन जगत असतात. ते आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास देत नाही. त्यांना छेडल्याशिवाय ते आपल्याला चावत नाही. जसं की आपण बघू शकतो की जे रोई आहेत, तर त्यांना खाण्यासाठी वाघाची निर्मिती झाली होती की त्यांची संख्या वाढू नये म्हणून. तर आज रोजी वाघाची संख्या कमी झाली आहे, त्याच्यामुळे रोई आपल्या शेताचं नुकसान करत आहेत. तसंच उंदरांची संख्या वाढल्यामुळे कमी राहण्यासाठी आणि कंट्रोलमध्ये राहण्यासाठी सापातीची निर्मिती झालेली आहे. तुम्ही सापांना मारसाल तर तुमच्या घरामध्ये उंदरं वाढणार आणि ते पण असंख्य प्रमाणामध्ये वाढणार. यासाठी सरांसोबत तुम्ही संपर्क साधा. कुठेही साप आढळल्यास त्यांना मारू नये.
तो पण एक जीव आहे, त्यांना पण आपल्यासारखाच जगण्याचा अधिकार आहे. धन्यवाद. एकदम बरोबर बोलले. चला, थँक्यू सर. धन्यवाद. आता देशमुख ह्यांच्या इथे त्या साई व्हील अलाइनमेंट सेंटरवर पकडलेला नानेटी साप. म्हणजे आता गेल्या 4 वर्षापासून मी लोणारमध्ये, पण प्रॉपर लोणार गावामध्ये हा एकही आत्तापर्यंत रेस्क्यू केला नव्हता. लोणारच्या आजूबाजूच्या खेड्यांमध्ये मात्र हा साप सापडला आहे, तालुक्यामध्ये सापडला आहे, पण प्रॉपर लोणारमध्ये सापडलेला हा पहिलाच नानेटी साप आहे. इंग्लिश नाव बफस्ट्रीट किलबॅक स्नेक आणि हिंदीमध्ये हरहरा म्हणतात. ओळख एकदम सोपी आहे ह्या सापाची. लांबीला जास्तीत जास्त 2-2.5-3 फुटापर्यंत वाढतो. ओळख म्हणाल तर मानेखालचा भाग जो आहे तो पूर्ण पिवळा असतो, तोंड लंबुळकं निमुळतं, अंगावर काळ्या आणि चॉकलेटी कलरची डिझाईन आणि मानेपासून शेपटीपर्यंत 2 समांतर रेषा असतात डार्क ब्राऊन कलरच्या. बऱ्यापैकी सोशल असलेला हा साप आहे. म्हणजे 4-4, 5-5 साप एकसोबत राहतात. आणि आत्तापर्यंत हा साप चावल्याच्या घटनासुद्धा कुठं ऐकण्यात नाही आहेत. अतिशय शांत स्वभावाचा साप, पण शेवटी आहे शिकारीच. शिकार करताना त्याच्या शिकारीला तो चांगलाच पकडून मारत असणार. आत्ता तिथं बघितलं असेल तुम्ही किती बेंडकोळ्या होत्या तिथे. अचानकच म्हणजे आता काल रात्री इथे खूप जोरदार पाऊस झाला आहे, तर त्या रॅम्पमध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की हे सगळे बेंडकोळ्या मे बी कुठून वाहत आले असणार आहेत. तर त्या बेंडकोळ्यांनाच खाण्यासाठी हा सापही तिथे आला होता. बिनविषारी बफस्ट्रीट किलबॅक स्नेक, मराठीमध्ये नानेटी आणि हिंदीमध्ये हरहरा म्हणतात ह्या सापाला. दिसायला अतिशय सुंदर असलेला शांत स्वभावाचा नानेटी साप. त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी आपण आलो. बघू शकता कसा स्पीडमध्ये पळून दिलाय. दिलाय मित्रांनो सोडून ह्या सापाला याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.